रस्त्यावर काहीतरी खाऊन कागद फेकलात, चॉकलेटचा रॅपर फेकला, सिगरेट पिऊन फिल्टर फेकलं, मावा खाऊन थुंकलात, अगदी बस ट्रेन मधून उतरल्यावर तिकीटही रस्त्यावर फेकलं तर तुमच्या खिशातून एक मोठी नोट गायब होऊ शकते. मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जो मसुदा तयार करण्यात आलाय त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास दंड हा 200 रुपयावरून 500 रुपये करण्यात आलाय, तर थुंकल्यास 250 रुपये दंड घेतला जाईल. घरातील पाळीव प्राणी फिरायला बाहेर घेऊन गेलात आणि त्याने जर घाण केली तर मालकाकडून 1000 रुपयाचा दंड आकारला जाईल. फेरीवाल्यांनी कचरा जाळल्यास 750 रुपये दंड आकारला जाईल. त्यामुळे क्लीन मार्शलने किंवा पालिका कर्मचाऱ्याने तुम्हाला असं काही करताना पाहिलं तर मोठा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो. त्याशिवाय आता घरातील कचऱ्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय. सोसायट्यांमधील 500 चौरस फुटापर्यंतच्या फ्लॅटसाठी 100 रुपये, त्यावरील फ्लॅटसाठी 500 रुपये, 3000 चौरस फुटावरील फ्लॅटसाठी 1000 रुपये, दुकानांसाठी 500 रुपये, तर हॉस्पिटल आणि हॉलसाठी 4000 ते 7500 रुपयापर्यंतचं शुल्क आकारलं जाणार आहे. वर्गीकरण करून शुल्क निश्चिती करण्यात आली असून 31 मे पर्यंत यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे महापालिकेने आता कचऱ्यावर शुल्क आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंड असंच धोरण राबवलेलं दिसतंय. आता याला किती यश येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. पण या निर्णयाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतला फॉलो आणि सबस्क्राईब करा.